सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 आनंदे निर्भर डोलत सो, आनंद निर्भर डुलत सो, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची असो नाही, ऐसा कोठे आठवची नाही, देहि विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 आनंदे निर्भर डोलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दे पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 आनंदे निर्भर डुलत सो, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार नाम घोष करो हरि सदा नाम घोष हरि कथा, तेने सदा चित्ता तेने सदा चेता समाधान, तेने सदा चेता समाधान,
विठ्ठल 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 आणि वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सियावर रामचंद्र भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वेश्वर भगवान की जय. विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यंगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. महायोग पीठे दटे विमरत्य वरुण पुंडलिकाय दातु मुनिरे, समागष्टतिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे दुसरे चरण संताचिया संताचिया संताचिया, दुसरे चरण संताचिया संताचिया संताचिया, त्यांच्या कृपाने तेथे विस्तारू, त्यांच्या कृपाने तेथे विस्तारू. त्यांच्या कृपाने तेथे विस्तारू, त्यांच्या कृपाने तेथे विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाय दक्षरम मनाखेय मानंद मज केवलम, श्रीमन निवृत्तीनाथे ख्यातम दैवत माये, माश्रये विश्वाचा तो गुरु, हा विश्वाचा तो गुरु, विश्वाचा
तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू 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 स्वामी निवृत्ती हा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू गुरु स्वामी निवृत्ती दातारू आदिनाथापासून आली परंपरा जान. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकयाना दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ मस्तक हे पायावरी कहे पायावरी हा मस्तक हे पायावरी कहे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा हे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या आता हृदय आपले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंचे नमस्कारून आता विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो पुण्य आणि पवित्र असणाऱ्या आपल्या या प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गुरुवर्य वारकरी संप्रदायाचे अर्धयो आदरणीय तात्या यांच्या मार्गदर्शनानं चालत असणारा आपला हा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं सप्ताह आणि आज चौथ्या दिवसाची सेवा आदरणीय तात्यांच्या आदेशान्वये माझ्यासारख्या अल्पज्ञाकडे आली आहे. मी तुमच्या सर्वांच्या अगोदर माफी मागेल. संस्थांच्या व्यस्ततेमुळे मला येण्यासाठी वेळ झाला त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला माफ कराल. मी तात्यांच्या चरणावर दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल घाई गडबडीतच निघालो. ट्रॅफिक आहे, घाई गडबडीत पाठीमागच फेटाय बांधला. पण कसं असेल ते आता निवृत्तनाथ महाराजांची कृपा आहे. कारण की मी काही इतका मोठा कीर्तनकार नाही आहे, पण मला 1998 साली आदरणीय तात्यांचं कीर्तन आम्ही चांदवडला ऐकलं आणि त्या दिवसापासून मी तात्यांचा फॉलो करायला लागलो. आजच्या भाषेमध्ये सांगेल, तात्यांनाच आम्ही आदर्श मानलं. आणि एखाद्या ज्येष्ठ साधकाच्या वैराग्यमूर्ती जर म्हटलं किंवा एखाद्या महान व्यक्तीच्या आपण संपर्कात आदर्शवत जर जीवन जगत असलो, या ठिकाणी सानप सर आहेत ते मग सांगतील का सर्वसामान्य फक्त एकच आहे, तात्याने सांगितलं व्यसन करायचं नाही. पण त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही व्यसनाला स्पर्श नाही केलं. इतकं मोठं मला तात्यांच्या माध्यमातून आल्यापासून मला जे झालं ते. आणि संप्रदायात होतोच मी, पण अजून संप्रदायामध्ये मला स्वप्नात वाटत नव्हतं मी निवृत्तनाथ महाराज संस्थांचं विश्वस्त होईल असं. पण मी सांगून जाईल आजच्या निमित्तानं
कृपा त्या विश्वगुरूंची. आदरणीय मी तात्यांच्या सान्निध्यात आलो. प्रवीण शेठ असतील, आमचे सागरदादा असतील, कृष्णतात्या असतील, हा पहिल्यापासून आमचा ग्रुप. आणि सर्वसामान्य माझ्या जीवनामध्ये पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी, फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. माझ्या जीवनामधील तुका म्हणे धन्य झालो. याप्रमाणे माझ्या जीवनाचं माझं कृतकृत्य झालो. काय द्यावे तेवढ्या उपमा कमीच आहे. आणि आज या सप्ताहामध्ये आपल्या या ठिकाणीवर बोलण्याची मला संधी मिळते आहे. मी माझ्या 7 जन्माचं पुण्य म्हणावं लागेल, कारण की पुरुषोत्तम मासामध्ये या पुण्यभूमीमध्ये नाशिक ही पुण्यभूमी आहे. आणि तात्यांच्या तुमच्या सर्वांच्या संत महानुभावांच्या सानिध्यामध्ये सेवा करण्याचा योग आहे. मी आजच म्हणतो, देवा आज जरी मला मरण आलं तरी मी कृतकृत झालो आहे आणि इच्छा केली ते पावलो आहे. विठ्ठला 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 अभंगर जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे, सर्वांच्या पाठातील आहे. माझ्यासारख्यानं काय बोलावं, फक्त अभंग वाचून दाखवणारे, ऐकून दाखवणारे, त्यातही मी काहीतरी चुकू शकतो आहे का. ज्या वेळेस आपण पेपर लिहित असतो आणि पेपर लिहित असताना खूप मनाने जरी लिहित असलो आणि ज्या वेळेस इन्स्पेक्टर येतो, स्क्वॉड येतो, माणसाच्या मांड्या आपोआप विठ्ठल विठ्ठल म्हणतात, काही नसताना सुद्धा. तसंच माझ्यासारख्या समोर ही सगळी मोठी मोठी माणसं आहे. आमचे सागर महाराज आहेत, आमचे जनार्दन महाराज आहेत, आमचे आदरणीय संदीप महाराज आहे, आमचे वेळजाळी विनायक महाराज आहे, सगळीच महाराज मंडळी. तसं आता थोडंसं समजून घ्या मला. आमचे दाते माऊली सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढी मोठी सगळे माणसांसमोर, मोठ्या व्यक्तींसमोर माझ्यासारख्याचं काय बोलणार आहे, फक्त थोडासा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला 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 जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे, सर्वांच्या पाठातील आहे. अभंगामध्ये महाराज नामस्मरणाचं महत्त्व सांगतायत. काय मिळतं नामस्मरणानं? सदा नाम घोष करू हरी कथा. अभंगाला साजस आहे, या सप्ताहाला साजस आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. हरिकथा आहेच. काय मिळणार आहे आपल्याला? तेने सदा चित्ता समाधान. हे समाधान मिळाल्यानंतर काय करायचं आहे? महाराज म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डोलत असो. या नामस्मरणाने जे समाधान मिळणार आहे, त्या समाधानाचं फक्त एकच आहे का या सर्व सुख ज्या नामस्मरणामुळे मला जे माझ्या जीवनात मिळणारच आहे, त्यानंतर काय? आनंदे निर्भर डोलत असो. आनंदाने नाचणार आहे. का हो? किती नाचणार? असोईसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी. भोगोदशा देहीच विधेयी आहे, विधेयी अवस्थेपर्यंत पोहोचणार आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात, नामस्मरणाच्या इतकी साधना, सदा नामस्मरण केल्यानं काय फायदा होतो? तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांग. पाप पुण्यापासून आम्ही पुढे जाणार आहोत. फक्त त्याचं निमित्त एकच आहे, सदा नाम घोष करू हरिकथा. जसं गुरुवर्य तात्यांनी आजचा हा सप्ताहाचं आयोजन आहे, तात्यांच्या माध्यमातून अनेक भव्य दिव्य सप्ताह झाले, पण तात्यांचं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणल्यापेक्षा आजपर्यंत आहे, सदा नाम घोष करू हरी कथा. तात्यांचं जीवनामध्ये एकच वाक्य मला असं आठवतं का तात्यांच्या जीवनामध्ये फक्त नामसाधना व्हावी, हरिकथा व्हावा, हीच मनामध्ये संकल्पना आहे. म्हणून अभंग निवडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज. तसं जर बघितलं तर आता सर्वच क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रावर सगळेच लोक आता ट्रोल करतायत. बघा तुम्ही कसंही वागा, लोक तुम्हाला ट्रोल करतायत. पण माझ्या ज्ञानोबारायाने तुकोबारायाने इतकं मोठी सामुग्री तयार करून ठेवली, इतकं मोठं आपल्याला त्याच वेळेस संरक्षण तयार करून ठेवलं महाराज. आज इतके वर्ष झाले, साधारणतः 750 वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका आपण सर्वजण बघतोय. पण ती कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. हेच माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायाचे आपल्यावर उपकार आहे. बघा काय उपकार आहे. इतकंच नव्हे, वारकरी संप्रदायामध्ये जो व्यक्ती आला त्याच्या मनामध्ये कधी हा विचार तयार होणार नाही. का होणार नाही? का सदा नाम घोष, नामस्मरणाचा जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचे आपण ज्याप्रमाणे साधक झालो तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये नामसाधना आली आहे. मग नामसाधना का आली, कोणामुळे आली आहे?
ही सर्व संत मंडळी, देव आहे, देश आहे, धर्म आहे, ही सर्व सेवा करत असताना ही सर्व आपल्यापर्यंत मिळत असते. फक्त त्याचं निमित्त एकच आहे, कोणतं? जर आपण जीवनामध्ये प्रत्येक वेळी फक्त आपल्या देवालाच जर समोर ठेवलं तर सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सरळ होत असतात. बघा कशा होतात. माझ्या तुकोबरायांचंच उदाहरण सांगितलं जातं. काय तुकोबरायांनी केलं? तुकोबरायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. ज्या वेळेस नामदेवरायानं देवाजवळ हट्ट धरला, देवा अहो 100 कोटी अभंग लिहिल म्हणतो. नामदेवराय म्हटले 100 कोटी अभंग लिहिणार आहे देवा. देव म्हटले अहो नामदेवा कसं शक्य आहे? म्हटले का शक्य नाही? वाल्मिकींना कसं शक्य झालं? इतर लोकांचं, इतर संत महंतांचा त्यांनी दाखला देत महाराजांनी सांगितलं आहे. देवा म्हटले नाही नाही नाही. अरे बाबा त्यावेळेस आयुष्य तितकं होतं, ते वेळी होते आयुष्याची वृद्धी. आत्ताची अवधी थोडी असे. महाराज सांगतात सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. त्यानंतर त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य झालं 10,000 वर्षाचं. त्यानंतर द्वापारयुगामध्ये माणसाचं आयुष्य झालं 1,000 वर्षाचं. आणि त्यानंतर कलियुग आलं. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह. हा शत गणिले ते अर्धरात्र काय, शतगणिले ते अर्धरात्र काय. हा मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. हा काय भजनासी उरले ते पाहेगा अल्प आयुष्य. हा राम राम स्मरा काय भजनाचे उरले ते पाहे राम राम स्मरादी. राम राम स्मरा. हे अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी ते उरले पाहे का आयुष्य मानव देह, गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले पाहे का. 100 वर्ष आयुष्य कलियुगामध्ये आहे, पण 100 सुद्धा आपल्या जीवनात नाही. नामदेवरायाने देवाला प्रश्न केला, देवा अरे त्यावेळेस शक्य होतं. देवाने सांगितलं अरे त्यावेळेस आयुष्य मोठं होतं, आता तितकं नाही. नामदेवराय म्हटले असं का बरं? नाही नाही करावंच लागेल. आग्रह धरला, हट्ट धरला. देवानं सांगितलं ठीक आहे. मग देवानं सांगितलं सरस्वती मातेला, बैसावे जिवाग्री नामयाच्या. नामदेवरायाच्या जिभेवर माझी सरस्वती माता बसली. मग महाराज नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. नामदेवरायाचा अवतार झाला. 14 जण अभंग लिहायला बसले. बघा नामदेवरायाचा पूर्ण परिवार अभंग लिहायला बसला. सगळे अभंग लिहून झाले आणि अवतार कार्य संपलंय. अवतार कार्य संपलं आणि त्यावेळेस नामा म्हणे आई, वडील केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. 4 कोटी अभंग लिहिणं राहून गेलंय. 96 कोटी अभंग लिहिले आणि 96 कोटी अभंग लिहिल्यानंतर 4 कोटी अभंग लिहायचे बाकी राहिले. नामदेवरायाचं अवतार कार्य संपलंय आणि नामदेवरायाचं अवतार कार्य संपलं. नामदेवराया देवाकडे गेले. देवाला म्हटले बाबा माझं काम झालंय का? तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत महात्मे येतात आणि जातात, कोणाला विचारत नाही आणि देवाला आणावं लागतं. आणि त्याचप्रमाणे नामदेवराय देवाकडे गेले. देवाला म्हटले बस झालं. म्हटले कसं काय झालं? म्हटले 100 कोटीचा तू शब्द दिला होता. कसला? लक्षात राहू द्या, कसला? अभंगाचा. नाही तर 100 कोटी म्हटलेलं आता सगळा कोटीचाच बाप आहे. असो. आणि त्याप्रमाणे 100 कोटी अभंगाचा शब्द दिला आणि 4 कोटी बाकी राहिले. नामदेवराय म्हटले आता जमणार नाही बाबा. बघा देवाची भक्ती केल्यानंतर देव काय करणार नाही महाराज. देवानं नामदेवरायाला विनवण्या करायला लागला. नामदेवा अरे राहिले ते पूर्ण करून घे. नामदेवराय म्हटले असं नाही. म्हटले का नाही? म्हटले मला पुन्हा अवतार घ्यावा लागला. म्हटले अवतार घ्या ना तुम्ही परत.
म्हणले काय असं शक्य आहे का? दर वेळेस मला अवतार, मला माझं काम संपलंय म्हणले, आता मी करणार नाही. मग नामदेवरायाच्या देवाच्या विनवणी झाली आणि देवाला सांगितलं ठीक आहे मी अवतार घेतो, पण माझी एक अट आहे. कोणती अट? म्हटले अवतार घेतोय पण ज्या वेळेस अवतार संपणार आहे ना, अवतार संपल्यानंतर तुला मला घ्यायला यावं लागेल. खूप गोड चिंतन आहे महाराज. आणि याप्रमाणे देवानं सांगितलं तुला घ्यायला यावं लागेल, रामनाम सत्य चालणार नाही, तू जर घ्यायला आला तर मी येईल. मग त्यावेळेस त्यांचा शब्द झाला आणि परत तुकोबरायाने अवतार घेतला. जगद्गुरु तुका अवतार नावयाचा, संप्रदाय सगळाचा येथोनी, संप्रदाय सगळाचा येथोनी, संप्रदाय सगळाचा येथोनी. जगद्गुरु तुका अवतार नावयाचा, संप्रदाय सगळाचा येथोनी, संप्रदाय सगळाचा येथोनी, संप्रदाय सगळाचा येथोनी. हो बघा, संप्रदाय वारकरी संप्रदायाची जी सुरुवात आहे निवृत्तीनाथांपासून आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबराय कलशस्थानी बसले महाराज, इमारत फळा आली, सर्व पाठ आहे. याप्रमाणे माझ्या तुकोबरायाचा अवतार झालाय. आणि तुकोबरायाचा अवतार झाल्यानंतर महाराज संत कशासाठी येतात? देह कष्टविती परोपकारी, परोपकार करण्याकरता येतात. तुकोबराय महाराजांचा अवतार झालेला आहे. आणि अवतार झाल्यानंतर सगळीच मंडळी महाराज, प्रत्येकाचा अवतार होतो, जन्म होतो. बघा तुमचं आमचं पण तसंच आहे, माणसाचा जन्म होतो. देवाला सुद्धा सांगितलं जातं महाराज मला एका वेळेस या गर्भवासाच्या दुःखातून मोकळं कर, मी तुझं नाम घेईल. एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 एक वेळ करी या दुःखा वेगळे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. हा दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. गोडप्रमाण महाराजांनी सांगितलंय एक वेळ कर या दुःखा वेगळे, गर्भवासाच्या दुःखातून मला एकदा मोकळं कर. काय करेल मी? बरोबर बोलतोय का चुकतोय माझं? सांगा ना काय करेल म्हटले मी? आठवीन पायी हा माझा नवस, देवाचं नाव घेईल. मला सांगा इथं सगळे बसलेले आहे, जो जन्माला बालक येतो तो देवाचं नाव घेतो का हो लगेच? नाही म्हणतात राव. तुमच्या महिला माता भगिनी घेतोत काय? हां
तो म्हटलं देव ते जन्म झाला आणि मग देवाचं आणि त्या बाळकाचं चर्चा होती बरं का, कारण त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळेस असतो. म्हटले काय चर्चा झाली? अहो तुम्ही जन्माला आल्या आल्या माझं नाव घेणार होते. आणि ते बाळ म्हणतं कोहम काय म्हणतो महाराज. आणि काय, आणि मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे महाराज, का त्या जीवनामध्ये नामस्मरण महत्वाचं आहे. आणि ते नाव घेण्याकरता इतका हट्टहास प्रत्येक वेळेस गेला जातो, पण तो आपण करत नाही. का हो तुकोबराय महाराज, तुम्ही ह्या भूलोकावर अवतार घेतला आणि ह्या नामसाधनेमध्ये तुमचा काय अनुभव आहे? अनुभव विचारलाय साधकाने महाराजांना. महाराज म्हटले हा ठीक आहे. ह्या भूतलावर प्रत्येक व्यक्ती दुःखाने पछाडलेला आहे बघा. सुख पाहिजे प्रत्येकाला, पण सुख मिळत नाही, दुःख आहे. मग आजारपणाचं असेल, कोणत्या पद्धतीचं असेल महाराज. ऐका, आजारी माणसाला काय दिलं जातं बरं होण्याकरता? तुमच्याकडे काय देतात? औषध दिलं जातं. ते औषध कसं केलं जातं? आत्ताचं नाही सांगायचं मला, जुन्या काळाचं सांगायचं आहे. अनेक पदार्थ एकत्र केले जायचे, अनेक वस्तू आणायचे. ज्यावेळेस आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या सांगितलेल्या वनस्पती आणायचे आणि ते सर्व काय करायचे? एकत्र करायचे. अनेक वल्लीला एकत्र दळायचं किंवा कांडायचं आणि त्याच्या रसापासून व्यक्तीला काय करायचे? बरं करायचे. आता व्यवस्था झाली. मला सांगायचं आहे महाराज, तुकोबरायांच्या काळात सुद्धा महाराज, तुकोबराय महाराजांनी दवाखाना टाकलाय बघा. कोणता दवाखाना? भवरोग ऐसा जाय. भवरोग, रोग कशाने जाणार आहे? रोग हा औषधाने जाणार आहे. मग माझ्या तुकोबरायांनी दवाखाना टाकला कोणता? ब्रह्मरस घेई काढा, त्याने पिढा वारेल, त्याने पिढा वारेल, त्याने पिढा वारेल. ब्रह्मरस घेऊ काढा, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल. तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घेऊ काढा, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल. रस घेऊ काढा, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल, तेने पिढा वारेल. दवाखाना कोणी टाकला? जागेत ना सगळे म्हणशील बाबाला कोणी आणलं इथं? असं तर काही नाही ना. ब्रह्मरस घे काढा. तुकोबराय महाराजांनी दवाखाना काढला. दवाखान्यामध्ये महाराज त्या काळपासून तर आज काळपर्यंत कोणी काही करायला लागलं का लोक जमाच व्हायचे महाराज. बोलू का? इथं शूटिंग चालू आहे. मला सांगायचा मुद्दा आहे का त्यावेळेस सुद्धा तुकोबरायांनी दवाखाना टाकला. दवाखान्यामध्ये पेशंट आला. पहिलाच पेशंट आला. म्हटले महाराज मी वकील आहे, मी वकील आहे, सर्व काही आहे, पण महाराज माझ्या जीवनात सुख नाही. म्हटले सुख नाही? म्हटले गाडी घोडी सगळं आहे. म्हटले आनंद आहे, मंगल आहे, पण माझ्या जीवनात सुख नाही. म्हटले महाराजांनी सांगितलं का हो तुमच्या जीवनात खरंच सुख नाही? ते वकील होता बिचारानं. तो म्हटले सुखच नाही. म्हटले सुख नाही, मग काय करायचं? म्हटले एक सोपा मार्ग आहे. म्हटले काय? म्हटले काहीच नाही. तुम्ही ज्या वेळेस कामाला जाणार त्यावेळेस फक्त काय करायचं? राम राम म्हणायचं. कोणतं सांगितलं? राम राम म्हणायचं. वकील साहेबांना सांगितलं राम राम म्हणायचं. म्हटले का हो? का? म्हटले कामामध्ये जर राम म्हटलं तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल. कामामध्ये काही म्हणा राम राम. हे जाईल भ्रव श्रम सुख येईल दुःखाचे. श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम
म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हटले का हो आता उद्या मला कोर्टात जायचंय. म्हटले राम 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 म्हणतच जाऊ का. म्हटले समाधान झालं नाही. म्हटले तुम्ही थांबा बाजूला बसा. पहिला पेशंट त्या ठिकाणी बसलाय. दुसरा पेशंट आला. दुसरा पेशंट म्हटला महाराज माझ्या जीवनामध्ये सगळं काही आहे. पत्नी आहे, घरदार आहे, मुलं आहे, संसार आहे, सगळं काही आहे, पण कोणीच कोणाचं मला विचारतच नाही. म्हटलंय म्हणजे का बरं हो का विचारत नाही. म्हटले अहो आयुष्यभर यांचं सर्व काही केलं पण कोणी माझं म्हणायला तयार नाही. महाराज आयुष्य वेचोने कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा. तुकोबाराने त्या ग्रहस्थानी प्रश्न केला महाराज अहो यातून मला काहीतरी या जो सर्व संसार रूपी माया जाळ यातून मला काहीतरी मोकळं करा. म्हटले ऐका यातून मोकळं होण्याचा मार्ग का हो हे सगळे आहेत हे तुमचं कोणीच नाही. म्हटले नाही का इष्ट मित्र सगळे सोय रे. कोण कुणाचं आहे महाराज. माता पिता बंधू भगिनी कोणीच कुणाचं नाही महाराज. नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी. या भूतळावर एकटंच यायचं आहे. जाताना सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री झालात होणार तर कारण की ते राजीनामा देणार नाही. तुम्ही होणार कसे. जर झालात तुमचं वेगळं आहे का. तुम्ही म्हटले की माझा सगळा लवाजमा मी घेऊन जाईल. नाही महाराज प्रत्येक व्यक्तीचं जीवन एकटंच यायचं आहे आणि जाताना सुद्धा सोबत कोणीच नाही महाराज. याप्रमाणे हे म्हटले महाराज यातून मला काहीतरी मार्ग सांगा. म्हटले अहो ऐका ना हे काय आहे. म्हटले हा मायाजाळ आहे. मग मायाजाळातून बाजूला होण्यासाठी म्हटले एक काम करा. काय झालं एक ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम होता आणि अंत्यविधीचा ज्याचे नातेवाईक होते सगळी मंडळी रडगा तिथं चालले होतं. रडणं चाललेलं होतं. अनेक लोक आलेले होते दुःख व्यक्त करत होते. पण जो व्यक्ती सोबत गेलेला होता तो सोबत काय करत होता. लिंबाच्या काड्या होत्या मोडून टाकायचा. लिंबाच्या काड्या मोडून टाकायचा. आता ते वेगळं काम करत होतं पण मला आता सांगता येईना इथं करत होता तो. ऐकलं आणि त्याप्रमाणे का हो महाराज तुम्ही या ठिकाणी आलात. म्हटले हो आलो आम्ही. तुम्ही या ठिकाणी आलात पण इथं दुःख का व्यक्त करत नाही. म्हटले जो व्यक्ती गेला त्याचा माझा संबंध ज्याचा संबंध आहे त्याच्या बरोबर मी आलो आहे. मला सांगायचा मुद्दा एकच आहे काय हे मायाजाळ आहे. ज्याच्या बरोबर ज्याच्या सोबत तुम्ही राहाल तो तुमचा होणार नाही. म्हटले का हो यातून मोकळं होण्याकरता काय करावं लागेल. म्हटले देवाचं नामस्मरण करावे लागेल. काय म्हणावं लागेल. तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील माया जाळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ गोड प्रमाण सांगितलं मला. हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. तुकोबरायांनी पहिल्या पेशंटला काय उत्तर दिलं होतं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणायला लावलंय. दुसऱ्या पेशंटला काय सांगितलं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तिसरा पेशंट त्या समाधान नाही झाला. दुसऱ्या पेशंट म्हणले महाराज त्यांना तुम्ही सांगितलं राम राम म्हणा मला सांगतात हरी हरी म्हणा. अहो तुम्ही सर्वांना एकच सांगतायत. म्हणजे तुम्ही जरा बाजूला बसा. ते काय आजकालचे डॉक्टर होते का. आजकालचे डॉक्टर पेशंटला एकट्यालाच मध्ये घेतात. मला पुढचं सांगायचं नाही. त्यावेळेस तुकोबराय म्हणले बसा इथं. बसले. तिसरा पेशंट आला. तिसरा पेशंट मला महाराज मी प्रखंड पंडित आहे. माझ्या जीवनामध्ये 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास झालेला आहे पण महाराज माझं मन रमत नाही. महाराजांनी सांगितलं अरे त्या मनाच्या कशाला नादी लागतो महाराज. मनानं कोणाचंच कल्याण केलं नाही महाराज. मन आज इथं आहे या क्षणाला इथं आहे. उद्या कुठं जाईल सांगता येत नाही. म्हटले मग यासाठी काय करावं लागेल. म्हटले यासाठी अहो तुम्ही इतके तत्वज्ञानी आहात इतका अभ्यास आहात तुमचा. मग अभ्यास असूनही जर आपल्या जीवनात मन जर सांभाळता येत नसेल तर तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाच्या हायकोर्टाकडे जा. वारकरी संप्रदायाचं हायकोर्ट कोणतं हो. वा गोड उत्तर दिलं. नमस्कार करतो तुम्हाला.
वारकरी संप्रदायाचं हायकोर्ट म्हणजे माझी आळंदीची माऊली आहे. कैवल्य साम्राज्योती माऊली ज्ञानोबरायांकडे जा. माऊली ज्ञानोबराय सांगतात, महाराज जर देवाचं नामस्मरण जर करत असाल, तुम्ही किती पंडित असाल तर काही कामाचं नाही. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन रामकृष्ण मन नाही रामकृष्ण मन नाही रामकृष्ण मन नाही किती श्रेष्ठत्व असाल, पण जर नामस्मरण आपण करत नसाल तर महाराज काय सांगतात, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्यांचे. का हो महाराज, त्यांना सांगितलं राम राम म्हणा, यांना सांगितलं हरी हरी म्हणा, आणि यांना सांगितलं रामकृष्ण हरी म्हणा. चौथा पेशंट आला, महाराजांना म्हटलं, महाराज माझी शंका सांगण्याच्या अगोदर तुमचा दवाखाना बंद करा. का बरं म्हटले, का बरं बंद करा? पहिल्या पेशंटला उत्तर तेच आहे, दुसऱ्या पेशंटला उत्तर तेच आहे, सर्वांना एकच तुम्ही सांगतायत. तुकोबराय म्हणले काळजी करू नका. काय झालं, एक पाटील होते आणि त्या पाटलांकडं बरीच मंडळी यायची. सहज संध्याकाळची वेळ होती, त्या पाटलांकडे काही मंडळी आली. म्हणले, महाराज यांची पत्नी वारून 8 दिवस झालेले आहे, यांना आता काहीतरी मार्ग तुम्ही सांगा. पाटलांनी सांगितलं काळजी करू नका, यांना पाठ लावा म्हणजे दुसरं लग्न करा. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी काही माणसं आले आणि काही माणसं म्हणले, महाराज अहो आमच्या भागामध्ये पिण्यासाठी आमच्या पिकांसाठी पाणी नाही आहे, पिकं उरपळून चालले, काहीतरी तुम्ही मार्ग सांगा. पाटील होते महाराज, गावचे पाटील असल्या कारणाने त्यांनी सांगितलं काळजी करू नका, पाटाचं पाणी घ्या म्हणजे पाट लावा. पहिल्यांदा सांगितलं पाट लावा, दुसऱ्यांदाही सांगितलं पाट लावा. मुलगी संध्याकाळी मंदिरात चाललेली होती. बाबा मंदिरात पूजेला चालले, पण माझा दिवा राहत नाही. बाबांनी सांगितलं पाट लावा. हो महाराज, 3ही प्रश्न वेगळे आहे, पण उत्तर मात्र एकच. का? पाट लावा, दुसरं लग्न करा. पाट लावा, पाणी घ्या, आणि पाट लावा, दिवा राहील. याचप्रमाणे माझे तुकोबराय महाराज सुद्धा सांगतात काय, का आपल्या जीवनामध्ये काहीही करा, पण नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो सर्व सदा नाम घोष करू हरिकथा. सतत नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये समाधान मिळत असतं महाराज. ते साधकाने प्रश्न केला तुकोबराय महाराजांना, का हो महाराज तुम्ही आम्हाला सांगताय सदा नाम घोष करू हरिकथा, का हो तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्ही कीर्तनकार सर्वांना सांगतो, पण कीर्तनकार कळलं का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद.
आणि नाही कळलं त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला. तुकोबरायांनी प्रश्न केला. महाराज सांगितलं काय तुम्ही करतात का? तुकोबराय म्हटले मी करतो काय. ऐका तुकोबरायांनी केलं का नाही सांगतोय. काय झालं तुकोबरायांची कीर्ती प्रत्येकापर्यंत पोहोचते. अहो त्या देहूमध्ये एक साधू जन्माला आला आणि त्या साधूच्या जीवनामध्ये अनेक कार्य त्या माणसाने केलं अशी सर्व पंचकृषीमध्ये चर्चा झाली. आता काही खोडशाळच लोक राहतात. खरं का खोटं पाय झालं इंटरेस्ट त्यांना. ते म्हणले हो चालले म्हणले. निघाले महाराज निघाले तर त्या देहूच्या नगरीमध्ये येत आहेत आणि देहूच्या जवळपास निघाले आणि महाराज त्या ठिकाणी बहिर्दिशेला बसलेले होते. पायी प्रवास असल्या कारणानं महाराजांच्या त्या ठिकाणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झाडं वगैरे होते आणि झाडावर त्या व्यक्तीला म्हटलं कोण आहे इकडं नामस्मरण करतोय. अरे देवाचं नाव कुठं घेतोय काय नाही योग्य वाटतं का नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अनेक व्यक्तींनी सांगितलं. त्या आवाज येत होता नामस्मरणाचा. माणूस दिसत नव्हता. बघितलंय निघाले पुढं निघाले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गावात घुसले आणि गावात घुसल्यानंतर म्हणले अहो तुकोबराय महाराजांचं घर. त्या ठिकाणी घर होतं आणि घराच्या समोर त्या ठिकाणी बसले आणि त्याच वेळेस महाराज त्या ठिकाणी आले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. का हो महाराज त्या पलीकडच्या बाजूला तुमचाच आवाज येतो होता. म्हणले हो माझाच आवाज. काय करतायत म्हणले नामस्मरण करतोय. अहो तुमच्यासारख्या महात्म्याचं किती मोठं वर्णन करावं. सगळे लोक म्हणतात काय काय करतात. अहो बहिर्दिशेला बसताना सुद्धा नामस्मरण करतात. छंद या नामाचा घेतला जे छंद या नामाचा घेतला जे छंद या नामाचा घेतला जे छंद या नामाचा. हा माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा. हा छंद या नामाचा घेतला जे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला जे. महाराजांनी सांगितलं काय छंद या नामाचा घेतला असे. पण काय माझी मज झाली अनावर वाचा. काय झालं म्हटले अहो महाराज तुम्ही नामस्मरण करताय कुठेही करतायत. म्हणले हो कुठेही करतायत. अहो तुम्ही थांबवा ना. म्हणले थांबत नाही. म्हणले केव्हा थांबते. फक्त दोनच गोष्टींनी थांबते. काय शिंक जांभळी शिंक जांभळी खोकला. ती तुका वेळ वाया गेला. बघा किती नामस्मरण माझ्या तुकोबरायाने केलं. त्याच ग्रहस्थाने बघितलं महाराज अहो तुमचं नामस्मरण थांबवा. म्हटले नाही थांबत नाही. म्हणजे काय थांबत नाही महाराज. महाराजांनी सांगू का माझ्या वाचनात आलं मी सांगतोय. त्या साधकाने त्या महाराजांचा जीभ धरली. बंद करा तोंड बंद करा. जीभ धरली. पण सांगू का इकडचं बंद झालं आणि इकडं चालू झालं. ज्यानं जीभ धरली का तिचं चालू झालं. म्हणजे काय माझी मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. असे कित्येक उदाहरणं आहे. तुकोबरायांनी नामस्मरण म्हणजे सतत केलाय. दिवस नाही रात्र नाही काही क्षण सुद्धा नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. इतकं नामस्मरण केलं महाराज. मग त्याचमुळं माझ्या तुकोबरायाला घेण्याकरता शेवटच्या काळामध्ये माझ्या पांडुरंगाला यावं लागलं. काय अंतकाळी विठो माशी पावला गुढी सहित झाला गुप्त तुका. म्हणजे याचप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये जर समाधान जर पाहिजे असेल महाराज तर समाधान फक्त नामामध्ये हरिकथेमध्ये. म्हणून आज का करायचंय सप्ताह. का करायचं हे आयोजन. का करायचं इतकं मोठं हे सगळं धार्मिक कार्यक्रम. त्याचं काम एकच आहे
जी सगळी या ठिकाणी जो साफसफाई करणारा असेल, कीर्तनाला टाळ घेणार असेल, पखवाज घेऊन येणार असेल, सिस्टीम जोडणार असेल, लाईट चालू करणार असेल, तुळशीवाली महिला असेल, विनयकरी असेल, टाळकरी असेल, नवे कोणत्याही प्रकारची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नामस्मरणचं पुण्य लाभतं का? करू हरिकथा. जर हरिकथा जरी केली तरी आपल्या जीवनामध्ये पुण्य आहे आणि नामस्मरण जरी घेतलं तर पुण्य आहे. मग महाराज का हो किती सोपं आहे का? म्हणे सोपे आहे सर्व. सगळ्यात सोपं जर असेल तर नामस्मरण आहे. मग म्हणून महाराजांनी सांगितलं काय? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समाधान आहे का? बरं तुम्ही समाधानी आहेत का? बरं हा म्हणा किंवा नाही म्हणा. बरं काही प्रेशर आहे तुमच्यावर? नाही. बरं समाधानी आहात का? नाही म्हणतात. जागेवर असलं का समाधान आहे आणि जागेवर नसलो का नाही. महाराज नामस्मरण करा, आपल्या जीवनामध्ये समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. का सांगू का? एक सर्वेमध्ये आत्ताच काही 3-4 वर्षापूर्वीच एक सर्वे होता. त्या सर्वेमध्ये असं सांगितलं होतं का जर टाळी वाजून जर आपण विठ्ठल म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये असणारे हृदयाचे ठोके सुद्धा वाढतात. ऑक्सिजन न घेता सुद्धा आपला हृदयाचा ठोका वाढतो. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे, विठ्ठल जर म्हटलं तर आपल्या छातीमध्ये असणारं जे आपला प्राण आहे, आपला जीव आहे, आपलं आयुष्य जर वाढवू शकतं महाराज, तर सतत नामस्मरणाने आपल्याला जीवनामध्ये समाधान मिळणार नाही याचाच आपण शंका बाळगली नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगतो, महाराज सांगतात नामस्मरण केलं आपल्या जीवनात समाधान आहे महाराज. मग समाधान जर पाहिजे तर जीवनामध्ये आपल्याला समाधान मिळालं असं मी आता जाहीर म्हणतो, तुमच्याकडनं मी अपेक्षा बाळगतो का 4 दिवस झाले आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करायचं आहे, सेवा करायची आणि हीच सेवा झाली महाराज, आमच्या जीवनात समाधान मिळालं. महाराजांना विचार का हो समाधान मिळाल्यानंतर काय करणार आहे? तुम्ही काय करणार? म्हणजे आम्ही काय करू महाराज? मग आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये काही विशिष्ट व्रत सांगितलेले आहे, विशिष्ट काही घटना सांगितलेल्या आहे आणि विशिष्ट काही आमच्या उपासक देवतेचे बाबतीत जे नियम घालून दिले ती आचारसंहिता आहे. ती आचारसंहितेचं आम्ही पालन करणार आहे. मग ही आचारसंहिता कोणती महाराज? वारकरी संप्रदायामध्ये विशेष काही तत्व आहे. अनेक संप्रदाय जगाच्या पाठीवर आलेत महाराज, काही आलेत, काही गेलेत सुद्धा, काही जाण्याच्या मार्गावर आहे. पण वारकरी संप्रदायाचे तत्व इतके मूलभूत आहे, इतके गाडे आहेत, ते कालही होते, आजही आहे आणि उद्याही सुद्धा राहणार आहे. बघा कोणते तत्व? त्या संप्रदायामध्ये देव पाहिजे, त्या संप्रदायामध्ये संत पाहिजे, त्या संप्रदायामध्ये ग्रंथ पाहिजे, त्या संप्रदायामध्ये व्रत पाहिजे, त्या संप्रदायामध्ये तीर्थ पाहिजे, त्या संप्रदायामध्ये नाम पाहिजे. अनेक संप्रदाय आहे पण तत्वच नाही महाराज. म्हणून संप्रदाय संपले. वारकरी संप्रदाय तत्व आहेत म्हणून संप्रदाय आजही आहे. विठ्ठल मग काय महाराज? याप्रमाणे तुकोबराय महाराज सांगतात, जर माझ्या जीवनात समाधान मिळालं नामस्मरणानं तर मिळणारच आहे आणि मिळाल्यानंतर मी काय करेल? अभंगाच्या सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो 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 सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर
सुख आलो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार हे सर्व सुख न्यालो सर्व अलंकार हे सर्व सुख न्यालो सर्व अलंकार 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 हे सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख आनंदे निर्भर डुलत असो आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. सन्माननीय या देशाचे पंतप्रधान त्यांनी सांगितलं का सोनं खरेदी करायचं का बरं देशावर संकट आहे म्हणून काय करायचं नाही हे तुकोबरायला माहीत होतं म्हणून अलंकार कोणते सांगितले हो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार कोणते अलंकार घरी जाऊ का अलंकार कोणते सांगितले महाराज अलंकार कोणते आहे आपल्या वारकऱ्याचे अलंकार सांगितलेले आहे सर्व सुख त्याच्यात आहे सर्व सुखामध्ये वारकरी संप्रदायाचे अलंकारमध्ये सांगितले कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हे अलंकार घालून आम्ही नाचणार आहे का हो महाराज सर्व सुख तुम्ही सांगतायत समाधान तुम्ही सांगतायत नामस्मरण सांगतायत पण कुणाचं नामस्मरण आहे प्रश्न आहे का कुणाचं नामस्मरण विठ्ठलाचं काहीतरी त्याला पुरावा लागेल ना लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला लागोनी या विनवितो तुम्हाला लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नामा करे टाळी बोला मुखी नामा टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल महाराजांनी सांगितलंय विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा महाराजांनी तुकोबराय महाराजांनी सुद्धा काय सांगितलं एकंदरीत शिक्का अनिला इहलोका नामस्मरण सुद्धा माझ्या तुकोबरायने चाललेलं आहे महाराज आणि शिक्का मारून आलंय देवाच्या संत सभेमध्ये म्हणून नामस्मरण त्या ठिकाणी आज ग्राह्य धरलं जातं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा किंवा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हीची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने माझ्या पांडुरंगाचं का
आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारा पांडुरंगा. आपल्या जीवनामध्ये कलियुगामध्ये आलात आपल्या जीवनाचं उद्धाराचं साधन फक्त एकमेव आहे. ते कोणतं? प्रेमाने भजन करा विठोबा रखुमाई बार कुमारी विठोबा रखुमाई बार कुमारी विठोबा रखुमाई बार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. वेळ संपुष्टात आली आहे. गाडी किती लेट सुटली पण स्टेशनवर जर ती वेळेत आली त्या गाडीला काय म्हणतात? गाडी म्हणतात. याप्रमाणे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो आनंदाने नाचणार आहे. इतकं नाचणार आहे महाराज. अस्वैसा कोठे आठवची नाही देही सवी देई भोगोदशा. तुकोबराय महाराज सांगतात का एवढं सर्व झालं फक्त देवा तुझं नामचिंतन इतकं झालं ना महाराज, इतकं नामस्मरण झालं, समाधान मिळालं, आनंदाने नाचलो, देही सवी देही भोगोदशा झालं. देवा फक्त आता काय माझ्या जीवनाला पाप पुण्य लागू नको देऊ. महाराज शेवटच्या चरणात तू का म्हणे आम्ही झालो अनिरूप. तू का म्हणे आम्ही झालो अनिरूप. तुका म्हणे आम्ही झालो अनिरूप. लागोन दीपाप पुण्यंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ज्या संतांच्या खुशीमध्ये आपण राहतो त्यांचं सर्वांनी एकदा भजन करायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान भोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की गुरुवर्य तात्यांच्या चरणावर मी दंडवत करतो. इतका भव्य दिव्य सोहळा आपल्या सर्वांचं पुण्य आहे आणि आपल्या ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी तर खरंच आमचं थोडं पुण्य कमी पडलं. आम्ही जरा वेळेत न येण्याचं आज वेळच झाली. मी खरंच दादांच्या चरणी प्रार्थना करेल. दादा आम्ही या सभा मंडपामध्ये सगळी बसलेली मंडळी आहे. आमचं सर्वांचं आयुष्य थोडं थोडं कमी करा आणि आमच्या तात्यांना दीर्घ आयुष्य बनवा हीच विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज ह्याच संत विभूतीने वारकरी संप्रदायाची धुरा वारकरी संप्रदायाची एक ताकद आजही तात्यांचं नाव घेतल्यानंतर समोरचा 10 वेळेस विचार करतो. हीच ताकद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आजही आहे. एक सांगत मी जरा जबाबदारीने बोलून जाईल महाराज.
आजही या सगळ्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत. फक्त एकच आहे, ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अजूनही बोलत नाही म्हणून हे लोक फायदा घेतात. आज समजा तात्यासारखे लोक जर बोलले तर बऱ्याच गोष्टीवर आळा बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो, वारकरी संप्रदायाची ताकद ही फक्त ही मोठी मोठी खांब असणारी मंडळी आहे. आदरणीय तात्यांच्या चरणावर मी दंडवत करतो. अभंगावर थोडंसं चिंतन म्हणून नाही, पण मग एक गाण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखी मोठी आदरणीय सागरजी महाराज मोठे कीर्तनकार आहेत, सगळीच मोठी मोठी माणसं या ठिकाणी आहे. माझ्या कीर्तनात त्यांनी टाळ घेतला, माझं भाग्य म्हणावं लागेल. जनार्दन महाराज आहे, संदीप महाराज आहे, आमचे राजूभाऊ आहे, सगळीच मंडळी, सर्वांचे मनापासून मी धन्यवाद देतो. आमचे प्रवीण शेठ आजच्या या कार्यक्रमासाठी, आमचे सागर दौंड जे असतील ते असतील, आमचे शंकरभाऊ असतील, कृष्णादात्या असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं मला सर्वांनाही या ठिकाणी सेवेची संधी मिळाली. आजच्या या सेवेसाठी आदरणीय तात्यांवर नितांत प्रेम करणारे या नाशिक शहराचे एक व्यावसायिक क्षेत्रामधील उद्योजक आमचे परमस्नेही श्री रमेश मारुती राऊतमाळा आडगाव यांच्या माध्यमातून आजच्या या सेवेचं योगदान तात्यांच्या माध्यमातून आहे. बरंचसं या ठिकाणी योगदान दिसतंय, पण महाराज अनेक या ठिकाणी खर्च आहे आणि हाच खर्च आपल्या या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये तन मन धनाच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि झालेली सेवा विश्वगुरू निवृत्तानंद महाराज यांनी प्रार्थना करतो. फक्त एकच या निमित्तानं सांगणार आहे, आपल्याला 2019-20-21 साली कोरोनासारखी महामारी आली. कोणाचा मामा गेला, काका गेला, भाऊ गेला, चुलता गेला, बंधू, कोणी ना कोणी गेला आहे. माझ्या निवृत्तनाथ दादांनी आणि विश्वगुरू निवृत्तनाथ महाराजांनी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आपल्याला जिवंत ठेवलं. आपलं नाव हे मरणाऱ्याच्या यादीमध्ये न टाकता जिवंत राहणाऱ्याच्या यादीमध्ये टाकलं. हीच माझ्या पांडुरंगाची विश्वगुरूंची पुण्य आहे महाराज, हीच कृपा आपल्याला आहे. म्हणून सांगतो, का जिवंत ठेवलं, का जिवंत राहणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव ठेवलं, का 2026ला तपोवनामध्ये जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये होणारा सप्ताह, तो सप्ताह ह्या चांगल्या डोळ्यानं बघावा म्हणून आपलं नाव हे जिवंत राहण्याच्या यादीमध्ये ठेवलं. हीच दादांची पुण्य आपल्यावर कृपा आहे महाराज. म्हणून तात्यांच्या सानिध्यामध्ये ही सर्व कार्यक्रम उत्सव होतोय. खरंच सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळीच मोठी मोठी मान्यवर आहे. कोणाचं आमचे ढवण सर आहेत, सगळे मृदुंगाचार्य, सगळ्यांचं नामोल्लेख आता महाराज कोणीतरी घेईलच आहे. त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आमचे शूटिंगवाले आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे, सगळीच मंडळी, सर्वांचं नामोल्लेख घेऊन उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर मी, तात्यांच्या चरणावर मी दंडवत करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. महाराज करवली तैसे केली गटकट वाकडं देवजाने. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, जे बरोबर असेल ते या मोठ्या सर्व साधक वृंदीच्या साधक माणूस ज्या महान विभूती आहे त्यांच्या मुखातून ऐकलेलं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असाच असेल असा माझा दावाही नाही. म्हणून एकच आहे, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सप्ताह असेल, ज्या ठिकाणी उत्सव असेल, त्या ठिकाणी आपल्याला यथायोग्य ज्याप्रमाणे आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. झालं आपलं कीर्तन महाराज. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोनी दीपाप पुण्यंगा, लागोनी दीपाप पुण्यंगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. लागोनी दीपाप पुण्यंगा, लागोनी दीपाप पुण्यंगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर दुर्लत हे निर्भर डुलत सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ल्यालो हे एक मिनिटाची सूचना राहून गेली.
सुरुवातीचं लक्षात होतं. आज श्री गुरु देहूकर महाराज यांचं दुःखद असं निधन झालं आहे. आपल्या सर्व सप्ताह आयोजन समितीच्या वतीनं तथा संतश्रेष्ठ श्री निवृत्तात्मा महाराज समाज संस्थांच्या वतीनं बाबांच्या चरणावर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वरनामा शिवे अवतार धरुणा त्रैलोक्यमा समाधी त्र्यंबक शिखरी मागे लोहे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरुणा केले